हो, नमस्कार मित्रांनो. मी तुम्हाला खंबाटकी घाट त्या घाटावरनं जाताना काही व्हिडिओज काढले ते दाखवत आहे. हा खंबाटकी घाट हा 1400 फीट 427 मीटर्स अबोव सी लेवल अशी त्याची हाईट आहे. 15 किलोमीटरचा हा टोटल रस्ता आहे. हा रस्ता दरीखोऱ्यातनं किंवा माउंटेन्समधनं जात असतो. तर वारा एकदम प्रचंड जोरात असतो. आम्ही जात होतो त्या दिवशी पावसाचं वातावरण होतं. जेव्हा बेसला होतो आम्ही तेव्हा ही पाऊस होता आणि त्यामुळे मी काही व्हिडिओ करू शकलो. आम्ही एकदम लाईट वेट नाश्ता केला होता. मी आणि महेंद्रनी आम्ही थर्ड पार्टनरची वाट बघत होतो. आल्यावर आम्ही हा जो रूट आहे हा एकदम मेस्मरायझिंग होते आणि जे बघण्यासारखे डोंगर आहे किंवा जे आपल्याला व्ह्यू मिळतात. वन ऑफ द बेस्ट व्ह्यूज ज्या सिनिक व्ह्यूज बघितले फोटोग्राफीसाठी किंवा तिथं छोटे छोटे स्पॉट्स आहेत ते बघण्यासाठी. पण मी सायकलवर होतो त्यामुळे त्याचं का आपण काय एन्जॉय जास्त करत होतो. हा स्वर्ग है यही है यही है यही है क्रॉस करताना फक्त एवढा असा स्वर्ग है तो कहीं यही है यही है यही है. क्रॉस करताना का घोडा ये देखो मैं स्वर्ग में हूँ और तुम लोग कहाँ हो मालूम नहीं मेरे को, बट मैं तो स्वर्ग में पहुंच गया हूँ. माझ्या सायकलला आपण ये देखो व्यू लावली होती त्या पॅन्जर्स स्वर्ग बऱ्यापैकी वजन होतं. तरी ती सायकल काय उठत होती. म्हणजे बोरघाटला सायकलला वजन बोरघाटला पहिला टायर जो असतो तो उठतो म्हणजे वर येतो. उठतो म्हणजे वर येतो. मला इथं जाणवला नाही. आणि मी मध्ये एका दोन ठिकाणी थांबलो. तिकडचे व्हिडिओज तुम्ही बघा. मला खूप आनंद मिळेल बघण्याचा. आणि तिकडनं पुढे जात असताना माझ्या मित्रांनी काही व्हिडिओज काढले त्या घाटातनं क्रॉस करताना. तोच थोडासा माझ्या पुढे होता देशपांडे साहेब. आणि मग अचानक तिकडे एवढा मोठा पाऊस पडायला लागला की आम्ही तिथे जवळपास एका देवळात इथे पोचलो होतो. त्या देवळात थांबलो. त्या देवळात थांबलो जरा दर्शन घेतले, थोडा आराम केला आणि मग परत विचार केला आता आपण पुढे जायला पाहिजे. देवळाच्यापासून 5 किलोमीटर अंतरावर किंवा 3 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही पोहोचलो. पाऊस चालूच होता तर आम्ही निर्णय घेतला पुढे जाऊया. असा निर्णय घेतला. तेवढा तो एक काफिला म्हणजे VVIPचा मोठा काफिला चालवला. त्याचा एक शूट घेतला चांगलाच. अबाउट 10-15 गाड्या होत्या. मेबी गव्हर्नर वॉज पासिंग टू दॅट रूट जायचे. आणि पाऊस एवढा प्रचंड पाऊस होता की हा पाऊस 10 वर्षातनं असा एकदा होतो असं सांगितलं. या हत्ती पाऊस असं म्हणतात. हत्ती पाऊस म्हणजे तो खूपच जोरजोराने अंगावर लागतो आणि खूप प्रचंड जोराने पाऊस चालू होता. आणि आम्ही सेफली तो घाट क्रॉस केला. घाट क्रॉस केल्यावर जो खाली आलो एकदम 10-15 मिनिटात खाली पोहोचतो. आणि तिथं रेस्ट केलं आम्ही बऱ्यापैकी. रेस्ट केल्यावर नाश्ता केला, चहा झाला, सगळं आलं. आणि जो सातारा क्रॉस करायचा होता 40 किलोमीटरचा अंतर फ्रॉम दॅट प्लेस वॉज अबाउट 25 किलोमीटर पर आवर आम्ही जी सायकल पळवली. आणि तो रस्ता एवढा मस्त रस्ता आहे की एक पण फोटो घेतला नाही, एक पण व्हिडिओ घेतला नाही. तर तो रस्ता जबरदस्त रस्ता आहे ते सातारा. तो आमचा लास्ट डायरेक्ट आम्ही साताराला पोहोचलो. होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. Thanks for watching. Bye. Stay tuned. Thank you.